श्यामची आई. नमस्कार श्रोते हो, तुम्हाला मी श्यामची आई या पुस्तकाचे कथा वाचन करून दाखवणार आहे. यातील कथा नक्कीच तुम्हाला आवडतील. आपण कथा एकदा वाचलेल्या असतात, परंतु पुन्हा पुन्हा वाचून आपल्या मनावर त्या कायम ठसतात. माझा कथा वाचनाचा उद्देश संस्कार हाच आहे. मुले वाचतील, मोठी माणसे वाचतील, सर्व आबालवृद्ध कथा वाचून त्यांचे मातृहृदय भरून येईल अशा कथा या पुस्तकात आहेत. आई आपल्या मुलाला निसर्गाच्या वातावरणात कशी वाढविते, जोपासते व निरनिराळे संस्कार करते व कशा प्रकारे करते, प्रत्येक गोष्टीतून काय शिकविते, कसे शिकावे, वागावे, बोलावे, हे सर्व संस्कार श्यामला लहानपणीच आईकडून मिळालेले आहेत. श्यामच्या आईच्या पुस्तकाचे लेखक श्री साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने गुरुजी असे आहे. साने गुरुजी स्वतः म्हणतात, श्यामची आई हे पुस्तक पवित्र आहे. हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. हे पुस्तक लिहिताना माझे डोळे शतबार ओले झाले होते व हृदय गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात असणाऱ्या मातेबद्दलच्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता या भावना श्यामची आई वाचून वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील, तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल. श्री साने गुरुजी म्हणतात, तुरुंगात असताना या रात्री मी लिहिल्या आहेत. दिवसा काम करावे व रात्री जगन्माता, भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे. तुरुंगात अनेक मित्रांना या रात्री आवडल्या. त्यांना वाचून दाखविता तेही रडले व साने गुरुजी म्हणतात, मीही रडलो. त्यांनाही तसाच अनुभव आला. या 42 रात्रीतील 36 रात्री नाशिक तुरुंगात लिहिल्या होत्या. बाहेर आल्यावर 9 रात्री लिहिल्यात. त्यांनी 9/2/33 गुरुवारी या रात्री लिहावयास सुरुवात केली व 13/2/33 सोमवारी ह्या संपविला. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्य सूत्र आहे. त्याचबरोबर सुसंस्कृत व बालबोध घरातील साधे सरळ व रम्य चित्र हे यात आहे. चला तर मग आपण श्यामची आई या पुस्तकाचे कथा वाचन करूया. रात्र पहिली. आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो मातृसंग म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे, अशा काळात असे प्रेमळ अन्यत्र क्वचितच पाहावयाला सापडते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला, साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत पवित्र असा झरा होय. गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्थ नव्हता. तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरुवात केली. माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी, खरेच लहानपणापासून तो सर्वांना आवडत असे. बयो, खरेच ती जगाची बयो होती. आई होती. माहेरची गडी माणसे कांडपिणी. पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बरे बयो म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू. ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे. माझ्या आईला 2 भाऊ व 1 बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात. निदान ते तरी स्वतःला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्या मोत्यांचे दागिने होते.
पोत पेट्या सरीवाकी गोटतोडे सारे काही होते. भल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानत असतो. मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षाचे झाले नाहीच तोच सारी जबाबदारी पडली होती. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहात. आम्ही आमच्या वडिलांना भाऊ म्हणत असो व लोक त्यांना भाऊराव म्हणत. आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित. खोत म्हणजे काय? मी भिकाने प्रश्न विचारला. श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठराव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल. त्याला काही मिळत नाही का? रामने विचारले. हो, मिळते तर. सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ 1/4 हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातल्या पिकांची आबावणी करतो, पिकांचा अंदाज करतो. याला पीक धरणे असे म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात. लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरले पाहिजेत. आमच्या वऱ्हाड नागपुराकडे मालगुजार असतात. तसाच प्रकार दिसतो, भिका म्हणाला. गोविंदा उत्कंठतेने म्हणाला, पुरे रे आता तुमचे, पुढे तुम्ही सांगा. श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धोधो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोफळी, अननस लावलेले होते. निरनिराळ्या जातींची फणसांची झाडे होती. कापे, बरके, अर्धकापे. तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार मी तुम्हाला दाखवीन. ती बाग म्हणजे आमचे वैभव होते, आमचे भाग्य असे म्हणत. परंतु गड्यांनो, ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते. पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोके वर करते, परंतु कायमचे धुळीस मिळते. पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान जगात. सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात. खोताने वाटेल त्याला कामाला बोलावले तर गेले पाहिजेच, नाहीतर खोताचा रोष व्हायचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्यात, कणगरे, करिंदे, रताळी लावावीत, भोपळे, कलिंगडे यांचे वेल लावावेत. परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची. खरोखर या जगात दुसऱ्यावर त्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्याला राबून रात्रंदिवस रमून त्यांना तुच्छ मानून आपण गिरद्यांवर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्याची नथ, खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य, अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोटतोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते. तो माझ्या आईला जागे करणार होता. माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही, परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकले नाही तर त्यांना वाटे हे कुणबट माजले. कुणब्याला कुणबट म्हणावायचे व महाराला म्हारडा अशी पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तांध झाला आहोत हे त्यांच्या लक्षात येत नसते. वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखवली जात. पूर्वजांची पापे होतीच,
पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल, जे लावाल ते फोपावेल व फळेल. एकदा काय झाले की औशेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोचले. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे वगैरे घरातील मंडळीने त्यांना खूप सांगितले. परंतु भाऊ म्हणाले, कसली अवसनी कसला शनिवार, जे व्हायचे ते होणारच आहे. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. तिन्ही सांजा झाल्यावर ते घरी परत जाण्यास निघाले. घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले, भाऊदा, तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ, यावेळेस जाऊ नका. त्यातून औशेची काळ रात्र. बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला राहा. कोंबड्याला उठून थंड वेळेस जा. भाऊनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, म्हातारे, अगं पायाखालची वाट, झाली रात्र म्हणून काय झाले, मी झपाझप जाईन. दूध काढतात तो घरी पोचेन. भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर असला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संतांचे, सतीचे अश्रू चमकू लागले. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक पर्या होता. पावसाळ्यात त्याला उतार होत नसे. तो पर्या खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघसुद्धा असे. तेथून दिवसा ढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे. परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भूते-खेते, जीवजीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नव्हते. भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. भाऊ जरा चपापले. पाप हे भित्रे असते. झुडुपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर आले. भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्या सरशी ते मटकन खाली बसले. झटकन गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगांच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चरचर मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळ्यात रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फुत्कार करीत सनकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, अरे बामणाला मारले, खोताला मारले रे, धावा. ते मांगही जरा भ्यायले. भाऊ त्या मांगांना म्हणाले, नका रे मारू मला, मी तुमचे काय केले, सोडा मला. ही अंगठी, ही सल्लेजोडी, हे 100 रुपये घ्या, सोड मला. दिनवानेपणाने त्या मांगांना ते विनवित होते. या पुढील कथा दुसऱ्या भागामध्ये.